नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आणि आज आपण नागपूरच्या मानेवाडा क्षेत्राजवळ असलेला महाबोधी वृक्ष या जागेवर आपण पोहोचलो आहोत. आणि आज इथे भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब महामानव यांच्या जयंतीनिमित्त आज इथे विशेष असा कार्यक्रम घेण्यात आला. आणि वेगवेगळ्या महिलांनी इथे आणि पुरुषांनी इथं आपला कलागुणांचा इथे सुंदर असा उपक्रम राबवून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला यांना अभिवादन केलं. आपण या कमिटीमध्ये जुळलेले मॅडम सुद्धा थेट चॅनलशी आपल्याशी माया सहारे मॅडम आपल्या थेट चॅनलशी जुळले आहे. आणि आज या सुंदर असा उपक्रम राबवल्याबद्दल आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. मॅडम आपला परिचय द्या सांगा. मी माया माणिकराव सहारे, बोधिवृक्ष विहार पंच कमिटीच्या मी उपाध्यक्ष आहे. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जी जयंती आहे ती जयंती आम्ही आमच्या विहारातर्फे सादर करीत आहोत. आणि हे दरवर्षी आम्ही अशा प्रकारे जयंती साजरी करतो आणि असं 7-8 दिवसाचा कार्यक्रम आम्ही राबवत असतो. तर आज तिसरा दिवस आज या कार्यक्रमाचा तिसरा दिवस चालू आहे. आणि ह्या महिलांसाठी हा खास कार्यक्रम आम्ही आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आणि महिलांनी फार सुंदर प्रतिसाद दिलेला आहे. त्यात आम्ही एक छोटी लघु नाटिका ट्रान्समिशन ही लघु नाटिका सादर केलेली आहे. तसेच एक पात्री नाटक सुद्धा छोटे छोटे आम्ही महिलांनी सादर केले आहे. आणि त्याच प्रकारे भीमगीत आणि बुद्धगीत हे सुद्धा सुंदर तऱ्हेने त्यांनी गायलेले आहेत महिलांनी. आणि महिलांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा, त्यांचे सुप्त गुण लोकांना दिसावे आणि त्यांचे विचार हे या मंचाद्वारे लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवित असतो. आणि आमच्या विहारामध्ये अशा प्रकारचे 8ही दिवस कार्यक्रम चालू असतात. आणि मोठमोठे वक्ते सुद्धा आमच्या विहारामध्ये येतात आणि मार्गदर्शन करत असतात. अर्थशास्त्रावर, बाबासाहेबांचं लिखित बुद्ध आणि धम्म याच्यावर सुद्धा मार्गदर्शन होत असतात. भंतेजी सुद्धा येत असतात, ते सुद्धा मार्गदर्शन करतात. आणि असे राष्ट्रीय बौद्ध महासभा वगैरे असे मोठमोठे जे राष्ट्रीय बौद्ध महासभा सारखे जे चळवळ सुरू आहे ते महाविहार मुक्तीसाठी महाबोधी विहार मुक्तीकरिता आम्ही आमच्या विहारातर्फे पूर्ण पाठिंबा देतो आहे. आणि आमचं त्याला सहमत आहे की हे महाबोधी विहार जे आहे ते मुक्त व्हावं आणि तो हक्क, तो अधिकार आम्हाला मिळावा असं आम्हाला वाटते. आणि माझी तशी सदिच्छा सुद्धा आहे. आणि आमच्या विहारातर्फे सुद्धा मी माझं मत असं व्यक्त करते आहे. जय भीम. नमो बुद्धाय. मॅडमने सुंदर असं मार्गदर्शन केलं. आणि आज या मानेवाडा क्षेत्रामध्ये बोधिवृक्ष या ठिकाणी सुंदर असा उपक्रम राबवून त्यांनी एक जनतेला आवाहन केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी बिहारमध्ये जो महाबोधी महाविहार आहे त्यांना पाठिंबा देण्याचं काम या विहाराच्या तर्फे करण्यात आलं आहे. आणि BTR रद्द व्हा असं त्यांची एक विशेष मागणी आहे. आणि त्यांच्या संस्थेच्या वतीने त्यांच्या विहाराकडून एक विशेष मागणी आहे. आणि या अनुषंगाने आमच्या जनतेच्या वतीने त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आज मानेवाडामध्ये जे उपक्रम इथे राबवण्यात आला आहे त्या कार्यक्रमामध्ये संगीता कांबळे यांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता. आणि आज या आपल्या थेट चॅनलशी जुळलेला आहे. जाणून घेऊयात त्यांचं काय मत आहे. मॅडम मला परिचय द्या सांगा. माझं नाव संगीता कांबळे आहे आणि मी इथेच बुद्ध विहाराजवळच राहते. बोधिवृक्ष विहार, आमच्या विहाराचं नाव बोधिवृक्ष विहार. आणि आम्ही असे 8 दिवस कार्यक्रम राबवत असतो. आणि आता आज बाबासाहेब जयंती 134वी जयंती निमित्त 8 दिवस कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे. आणि आजचा तिसरा दिवस आहे. आणि आज स्पेशली महिलांचे कार्यक्रम होते. आणि त्यात मी एक पात्री नाटक पण केलेलं आहे. आणि या आता मायाताई सहारे आमच्या विहाराच्या उपाध्यक्ष, त्या सुद्धा त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्या संचालन करतात, खूप छान करतात. आणि त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहे आणि त्या खूप वेळच्या इथे संचालन करीत आहे.
आणि त्या सतत 9-10 वर्षापासून बोधी वृक्ष विहारात मध्ये कार्यरत आहे आणि सुंदर सुंदर उपक्रम घेत असतात. आणि आमच्या विहारात आता आजचा 3रा दिवस आहे आणि आजचे महिलांचे कार्यक्रम. आणि मला असं म्हणायचं आहे की महाबोधी महाविहार इथे हे मुक्त झालेलं नाही आहे अजून, आणि त्याच्यासाठी उपोषण आणि भंतेजी वगैरे इतके उपोषण करीत आहे. आणि आम्ही पण खूप हे काढलेले आहे, मार्च, शांती मार्च काढलेले आहे. आम्ही खूप असं दंगल नाही केलेली आहे, तर शांती मार्च काढलेली आहे. तरी आम्हाला न्याय मिळावा अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. न्याय मिळाला पाहिजे. जसे मंदिरात ब्राह्मण असतात आणि चर्चमध्ये ख्रिश्चन असतात, तर चर्चमध्ये ख्रिश्चन असतात, तसेच आमच्या महाबोधी विहाराला फक्त बुद्धिस्टच राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि मुक्त व्हायलाच पाहिजे ही कळकळीची, म्हणजे आम्हा सर्वांची कळकळीची विनंती आहे सरकारला की ते महाबोधी महाविहार मुक्त करायलाच पाहिजे, मुक्त करायलाच पाहिजे. जय भीम. जय भीम. मॅडमने आपल्याला आज ज्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एकपदी नाटक सुद्धा त्यांनी सादर केलं आणि आज या मॅडमनी आपल्याला एकपदी ते जे नाटक केलं होतं त्यांच्याबद्दल बी त्यांनी सांगितलं. आणि आज या मानेवाडा क्षेत्रामध्ये बोधिवृक्ष या ठिकाणच्या या विहारामधल्या महिलांनी त्यांना सुंदर असं मार्गदर्शन सुद्धा केलं मॅडमनी. आणि त्यांनी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनतेला आवाहन सुद्धा केलं आहे. आणि आज आपल्या चॅनलच्या मधून त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. थेट आपल्या चॅनलशी मधुबाला मेश्राम मॅडम सुद्धा जुळलेले आहे. आज या इथे सुंदर असा कार्यक्रम यांनी आयोजन केला होता. आणि काय सांगणं जाणू मॅडम मला परिचय सांगा. माझं नाव मधुबाला मेश्राम आहे. मी विशाखा महिला मंडळाची उपाध्यक्ष आहे. आणि ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 134वी जयंती आम्ही बोधिवृक्ष बुद्ध विहारातर्फे साजरी करत आहोत. आजचा कार्यक्रमाचा हा आमचा 3रा दिवस आहे. आणि महिलांचे आम्ही सर्वात जास्त कार्यक्रम घेत असतो. आणि शनिवारी सुद्धा आम्ही चर्चासत्र विहारात घेत असतो. आम्ही महाबोधी महाविहाराला आमचा पाठिंबा आहे. 1949चा जो कायदा आहे तो रद्द झालाच पाहिजे आणि आमचं महाबोधी विहार मुक्त झालाच पाहिजे. हे आमचे बुद्ध विहार पंच कमिटी तसेच विशाखा महिला मंडळातर्फे सर्वांचा पाठिंबा आहे. आणि महिलांचे आम्ही इथे कार्यक्रम घेतलेले आहे आज. त्यामध्ये सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ आणि माता रमाई हे सगळ्या महिलांनी एक पात्री नाटक केलेलं आहे. आणि गाडगे बाबा सुद्धा हे एक पात्री नाटक केलेलं आहे. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हेच आमचे उद्दिष्ट आहे. आणि समाजाचा जर एक महिला शिकली तर कुटुंब सुशिक्षित होते आणि कुटुंब सुशिक्षित झाला तर समाज सुशिक्षित होते. हेच आमच्या महिलांचा उपक्रम आम्ही घेत असतो आणि महिलांचा उपक्रम आम्ही विहारातर्फे राबवित असतो. आणि 1949चा ॲक्ट रद्द झालाच पाहिजे. आमचा महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे हेच आमची इच्छा आहे. जय भीम. नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाची करुणा असो. करुणा असो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाची करुणा असो. करुणा असो. करुणा असो. महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. झालाच. जय भीम. जय